काही दिवसातच गणपती उत्सव व रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे। या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात शांतता राहावी तसेच सणांच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने परिमंडळ 2चे उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी शनिवारी पोलीस व जनता सुसंवाद या बैठकीचे आयोजन केले होते। गणपती उत्सव व रमजान ईद काही दिवसातच साजरी करण्यात येणार आहे। हिंदू समाजामध्ये गणपती उत्सव मोठा सण मानला जातो, तर मुस्लिम समाजामध्ये ईदचा दिवस महत्त्वाचा असतो। या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात शांतता राहावी तसेच सणांच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने परिमंडळ 2चे उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी शनिवारी एका शांतता बैठकीचे आयोजन केले होते। खांदा कॉलनी येथील श्रीकृपा हॉल येथे आयोजित या बैठकीसाठी नगराध्यक्ष संदीप पाटील, प्रांत अधिकारी पांडुरंग मगदूम, तहसीलदार संदीप माने, पंचायत समितीचे सभापती प्रकाश जितेकर, माजी सभापती काशीनाथ पाटील, प्रमोद भगत, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, बीडीओ शीतल पुंड, ग्राहक हित कक्षाचे अध्यक्ष मल्लीनाथ गायकवाड, महिला आघाडी सल्लागार माधुरी गोसावी आदी मान्यवरांसह सिडकोचे अधिकारी, एमएससीबीचे अधिकारी, गणपती उत्सव मंडळाचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। 31 मार्च पर्यंत उरण पनवेल तालुक्यामध्ये 4.5 लाख गाड्यांची 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची नोंदणी झालेली आहे। आणि कुठलाही सण असला की पनवेल ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे या शहरात नेहमी ट्रॅफिकचा लोड राहतो। उरण पनवेल आता नवीन आजूबाजूचा परिसर हा इथं खरेदीला येतो, ट्रॅफिक जाम होत असते। सोमवारपासून कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढेल, म्हणजे सूचना साहेब आपल्याला आहे। मी ट्रॅफिक अधिकाऱ्यांबरोबर देखील चर्चा केली की कोकणात जाणाऱ्या गाड्या या पनवेल शहरात न येऊन देता वाशीपासूनच डायव्हर्ट केल्या, बांबीच्या मार्गे, आमच्या गव्हाणपाड्या मार्गे परस्पर पळसप्याला तो एक रस्ता जातोय। सेकंड रूट अजून छोट्या गाड्या आहेत त्या डायरेक्ट कासारगडपर्यंत निघू शकते, टोल नाक्यावर निघू शकतील। ह्या रूट जर तुम्ही तिथून परस्पर ट्रॅफिक मुवमेंट जर ट्रान्सफर केली आणि या रस्त्यांचं जे लिडिंग पेपर आहेत मोठमोठे त्याच्यावर जर तुम्ही डायग्रामनुसार जर लोकांना आव्हान आणि जर दिलं तर निश्चितच त्याचा फायदा होईल आणि पनवेल शहराची येणारी ट्रॅफिक। तसेच यावेळी परिमंडळ 2चे उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली। अशा प्रकारचा कुठलाही घातपात होणार नाही याची काळजी घेणं हे प्रत्येक मंडळाचं काम आहे। ते फक्त शासकीय यंत्रणेचं, सरकारी यंत्रणेचं काम आहे म्हणून शांत बसता येणार नाही। आपल्या मंडळाच्या ठिकाणी मोठमोठे देखावे केले जातात, ते देखावे बघण्यासाठी परिसरातली जनता त्या ठिकाणी येत असते। त्या जनतेचं संरक्षण करणं हे आपलं परम कर्तव्य आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। ॲडव्होकेट प्रफुल्ल म्हात्रे यांचा 50वा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी ॲडव्होकेट प्रफुल्ल म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर व त्यांचे शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ॲडव्होकेट प्रफुल्ल म्हात्रे यांचा 50वा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी ॲडव्होकेट प्रफुल्ल म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर व त्यांचे शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ॲडव्होकेट प्रफुल्ल म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा मुलगा ॲडव्होकेट पराग म्हात्रे याच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट प्रफुल्ल म्हात्रे व त्यांचा मुलगा ॲडव्होकेट पराग म्हात्रे यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। कर्नाळा आजतकच्या प्रेक्षकांच्या वतीने ॲडव्होकेट प्रफुल्ल म्हात्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे। गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच दिवाळीमध्ये थर्माकोलच्या विविध वस्तू बनवण्यात येतात आणि काम झाले की त्या कचऱ्यात टाकल्या जातात। थर्माकोल विघटनशील नसल्याने माती, पाणी तसेच जमिनीवर व नद्या नाल्यांमध्ये थर्माकोलचा कचरा साचत राहिल्याने पर्यावरण प्रदूषित होत आहे। यासाठी थर्माकोलचा वापर कमीत कमी करणे गरजेचे आहे। या गणेशोत्सवात थर्माकोलच्या मखरांऐवजी पुठ्ठ्याची इको फ्रेंडली मखरे वापरली तर पर्यावरण संवर्धनास मदत होणार आहे। पनवेल येथील टपाल नाका शनी मंदिराजवळील अमोल पन्हाळे यांच्या स्कायलाइन कॉम्प्युटर्स दुकानात
ही इको फ्रेंडली मखरे उपलब्ध आहेत। विविध आकारात, प्रकारात आणि आकर्षक डिझाईन्समुळे ही मखरे लोकप्रिय झाली आहेत। ही मखरे पुठ्ठ्याची असली तरी वॉटरप्रूफ व फायरप्रूफ असल्याने उदबत्तीच्या ठिणगीने ती जळत नाहीत किंवा त्यांना भोके पडत नाहीत। वॉशेबल असल्याने ओल्या फडक्याने पुसून ती दरवर्षी वापरता येत असल्याने खर्चातही मोठी बचत होते। ही इको फ्रेंडली मखरे बघण्यासाठी स्कायलाइन कॉम्प्युटर्सला अवश्य भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। लोकनेते अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून जनता पुढे सरसावली आहे। भ्रष्टाचार कमी व्हावा व विदेशातील स्विस बँकेतील काळा पैसा भारतात परत यावा व जनलोकपाल विधेयक सरकारने मंजूर करावे यासाठी लोकनेते अण्णा हजारे गेल्या 12 दिवसांपासून उपोषणास बसले असून आता त्यांचे आंदोलन यशस्वी होईल अशी परिस्थिती लोकसभेत निर्माण होत आहे। भारत भ्रष्टाचार मुक्त व्हावा व जनलोकपाल विधेयक मंजूर व्हावे यासाठी लोकनेते अण्णा हजारे यांनी आंदोलन उभे केले आहे। जनलोकपाल बिल मंजूर व्हावा यासाठी अण्णा दिल्ली येथे उपोषणास बसले आहेत। आज अण्णांच्या उपोषणाचा 12वा दिवस आहे, परंतु तरीही सरकार याबाबत योग्य निर्णय घेण्यात चालढकल करीत आहे। भारत भ्रष्टाचार मुक्त व्हावा यासाठी अण्णांच्या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे। अण्णा हजारे आता लोकांचे प्रेरणास्थान बनले आहे। त्यासाठी ठिकठिकाणी नागरिक रॅली, मोर्चे काढून अण्णांना समर्थन देत आहेत। शनिवारी व्हीके हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून अण्णांना आपला पाठिंबा दर्शविला। यावेळी व्हीके हायस्कूलच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकांनी रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। आपण सर्वजण इतक्या दिवसांपासून बघतोच आहोत की अण्णा हजारे आपल्या देशातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी उपोषणाला बसले आहेत आणि आता तो भ्रष्टाचार खूप वाढला आहे। त्यामुळे माझं तरी म्हणणं आहे की सर्वांनी या उपोषणाला, आंदोलनाला सहभागी व्हावं आणि सपोर्ट करावं। एक विद्यार्थी म्हणून तुला काय वाटतं, भ्रष्टाचार बंद व्हावा की नाही? बंद व्हावा असं वाटतं, कारण शैक्षणिक म्हणजे क्षेत्रात सुद्धा खूप सारा भ्रष्टाचार आहे। आज ऍडमिशन घ्यायला गेलं तर इतके पैसे उगाचच द्यावे लागतात, त्यामुळे सामान्य विद्यार्थी जास्त काही चांगलं शिकू शकत नाही। करप्शनमुळे खूप सारे प्रॉब्लेम्स होतात, सामान्य माणसांना जास्त होतात। हे हाय पीपल आहेत, त्यांना काही होत नाही, हे प्रॉब्लेम सगळं आपल्याला झेलायला लागतं, त्यामुळे मी त्यांना सपोर्ट करते। भ्रष्ट सरकारला कधी आठवण येते, जेव्हा इलेक्शन जवळ येतात तेव्हा त्यांना सगळ्यांची आठवण येते, तेव्हा ते त्यांची भेट घ्यायला जाणार। आम्ही आता आम्हालाही अपेक्षा आहेत राहुल गांधींकडून, युवा नेते आहेत, परंतु आम्हाला तर त्यांच्याकडून काही मिळालेलं नाहीये। इव्हन म्हणजे सरकारकडून आम्हाला अजून काही फायदा मिळालेला नाहीये, उलट महागाई वाढतच चालली आहे। आम्ही अशी अपेक्षा धरून चालतो की आज भाव कमी होतील, पेट्रोलचे भाव एवढे वाढले किंवा आणखीन सिलेंडर, गॅस सिलेंडर, ज्या दैनंदिन गरजेच्या वस्तू त्यांचे भाव वाढत चालले, म्हणजे युवा नेता असून फायदाच नाहीये ना। तर तुम्हाला सरकार, आम्ही जर जनता निवडून देते तुम्हाला, तुम्ही जनतेसाठी काही करत नसाल तर मग त्याचा फायदा काय? हजारे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, वंदे मातरम, इनकलाब जिंदाबाद, वंदे मातरम। लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि रायगड डिस्ट्रिक्ट टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा टेबल टेनिस स्पर्धा 2011चे आयोजन 27 व 28 ऑगस्ट रोजी सिडको समाज मंदिर नवीन पनवेल येथे करण्यात आले आहे। या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। लायन्स क्लब ऑफ पनवेल व रायगड डिस्ट्रिक्ट टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा टेबल टेनिस स्पर्धा 2011चे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते। या टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी रायगड डिस्ट्रिक्ट टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष संजय कडू, लायन्स क्लबचे सचिव अशोक गिल्डा आदी मान्यवरांसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांचा तालुक्याचा सत्काराचा आमचं नेहमीच्या ठिकाण म्हणजे हे हॉल आहे। एक सिडकोने देखील चांगलं असं समाज मंदिर इथल्या नागरिकांना उपलब्ध करून दिलं, त्याचा देखील मी मनपूर्वक आभार मानतो। मित्रांनो, तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगेल मी की विवेकानंद स्वामी या बाबतीत सांगायचे की स्टॉप नॉट टिल युअर गोल इज रीच। आज तुम्ही स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच काही याच्यामध्ये विजेते होणार नाहीयेत, परंतु विजय होण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्नशील राहिले पाहिजेत। मी लायन्स क्लबला अशी विनंती करेल की आपण सातत्याने अशा प्रकारच्या स्पर्धा या इथं ठेवाव्या। तालुक्यातील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एक चांगलं प्रमोशन आपण इथं देण्याची मी आपल्याला विनंती करेन।
आमच्या वेळी या सुविधा नव्हत्या. AC कॉलेजला 2 टेबल लावलेले असायचे आणि 5,000 विद्यार्थी तिथे असायचे. नंबर लागता 4 लेक्चर बंद करायला लागायचे. आज तुम्हाला अशा प्रकारचे चांगल्या सुविधा मिळालेल्या, चांगले कोच आपल्याकडे उपलब्ध आहेत. या संधीचा सुद्धा आपण कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व स्पर्धकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी माझं उद्घाटन भाषण संपवतो. तसेच यावेळी संदीप पाटील यांनी टेबल टेनिस खेळून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. जेटकिंग हार्डवेअर व नेटवर्किंग क्षेत्रातील अद्ययावत प्रशिक्षण देणारी संस्था आहे. जेटकिंगमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना 100% नोकरीची हमी देणारी जेटकिंग ही एकमेव संस्था असल्याने या संस्थेत नेटवर्किंग व हार्डवेअरचे प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी प्रथम पसंती देतात. जेटकिंग पनवेल शाखा आपल्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत ज्ञानाबरोबरच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवून त्यांना परिपूर्ण बनविते. जेटकिंग पनवेल शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांना आपण घेतलेल्या शिक्षणाचे प्रात्यक्षिक दाखवण्याची संधी मिळावी म्हणून टेक्निकल फेस्टिवलचे आयोजन 27 व 28 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. या टेक्निकल फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांनी आपले प्रोजेक्ट मांडून आत्मविश्वासपूर्वक माहिती दिली. पनवेल, नवीन पनवेल, उरण व नवी मुंबई परिसरातील हजारो पालक व विद्यार्थ्यांनी या टेक्निकल फेस्टिवलला भेट देऊन हार्डवेअर व नेटवर्किंग क्षेत्राची अद्ययावत माहिती करून घेतली. First of all, DNS, domain name system or domain name server, which refers to a domain name resolution mechanism, which resolves domain name instead of remembering big IP address. Namespace in DNS support FQDN, that is fully qualified domain name, work at application layer and maps name to IP and IP to name. In DNS, address may not conflict. My project is parental control. This is my colleague Sneha and Nikita. Parental controls helps you to decide how other user walks to user PC. For example, programs, games, websites, configuring by the parental control. Features available in Windows 7, Enterprise and या टेक्निकल फेस्टिवलमध्ये आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये विप्रो, इन्फोटेक, अलाइड डिजिटल, IBM, ऑमनीटेक, रिलायन्स, HCL इत्यादी कंपन्यांच्या या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये 50 विद्यार्थी उत्कृष्टरित्या पास झाले. जेटकिंग हार्डवेअर मध्ये सुपरएची संस्था आहे. जेटकिंग पनवेलमध्ये गेली 12 वर्ष कार्यरत आहे. आमचा हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा कोर्स आम्ही 100% जॉब गॅरंटी अंतर्गत देतो. ह्याच्या विविध कंपन्यांची टायर आहे, जसं विप्रो, IBM, अलाइड डिजिटल. त्यातलीच एक नामांकित कंपनी म्हणजे विप्रो इन्फोटेक आज आमच्याकडे कॅम्पससाठी आली आहे आणि ह्या कॅम्पसचा लाभ 50 स्टुडंट्सनी घेतला आहे. सिडकोने जेव्हा नवी मुंबई शहराची निर्मिती केली त्यावेळी येथे घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठमोठी आश्वासने दिली होती. परंतु दिलेली आश्वासने न पाळणे ही सिडकोची नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे खांदा कॉलनी परिसरात घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सिडकोच्या या बेजबाबदारपणाविरुद्ध खांदा कॉलनीतील रहिवाशांनी आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी गुरुवारी सिडकोच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. सिडकोच्या स्थापनेपासून आजपर्यंत प्रत्येक वेळा आश्वासन देणे व दिलेले आश्वासन न पाळणे हे सिडकोचे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून सिडको विरुद्ध नागरिकांचा संताप दिसून येत आहे. सिडकोच्या बेजबाबदारपणामुळे सिडको विरुद्ध असंतोष वाढत आहे. यामुळे खांदा कॉलनीचे रहिवाशी व खांदेश्वर रिअल इस्टेट वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सिडकोच्या नवीन पनवेल कार्यालयावर मोर्चा काढला होता. यामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष संजय भोपी, उपाध्यक्ष भीमराव पवार, संजय भगत, सदानंद शिर्के, VK पाटील, प्रसाद शिरोडकर आदी मान्यवरांसहित असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने सामील झाले होते. या सर्व पदाधिकाऱ्यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता कराड व नाईक यांना घेराव घालून खांदा कॉलनीच्या रहिवाशांना सतावणाऱ्या समस्या मांडल्या. असोसिएशनच्या शिष्टमंडळाने एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कराड यांना एक निवेदन दिले व यामध्ये मागणी केली की खांदा कॉलनीच्या नागरिकांना ज्या समस्या सतावत आहेत त्या गणेशोत्सवापूर्वी सोडवाव्यात, अन्यथा खांदा कॉलनीची जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.
नाईक साहेबांनी त्यांचे काही मनाचे नियम आमच्या लोकांवर लादले गेले. काही JR नसता आल्याने सुद्धा JR आला, JRच्या हिशोबाने तुम्हाला पैसे भरायला देते, पैसे भरावे ते बरेच काही ते नियम आम्हाला सांगितले. त्या हिशोबाने आम्ही त्याची चर्चा केली आणि आमच्या दोघांच्या चर्चेतून आम्ही काही विषय निष्पन्न करून घेतले. मनमानी कारभारामुळे नको ते पेपर्स, कोणते पण ॲफिडेविट नसताना, JR नसताना सुद्धा स्वतः सिडको ऑफिसर ॲफिडेविट मागत होते. त्याच्यासाठी खानदेश वेलफेअर असोसिएशनतर्फे आम्ही हा सगळ्यांनी इस्टेट एजंट लोक खांदा कॉलनी, रिअल इस्टेट खांदा कॉलनी यांनी हा आम्ही मोर्चा आयोजित केलेला होता. तसेच त्याने सगळ्या आमच्यासाठी मंजूर करून आम्ही योग्य तो तुम्हाला निर्णय देऊ असे आश्वासन, असं लेखी आश्वासन श्री नाईक इस्टेट ऑफिसर यांनी दिलेले आहेत. मागे एक निवेदन दिलं होतं सिडकोला की खांदा कॉलनीमध्ये पूर्ण रस्ते खड्डेमय झालेले आहेत. तर सिडकोचे एक्झिक्युटिव्ह जे अधिकारी आहेत श्री कराड साहेब यांनी आम्हाला आता सगळ्यांना आश्वासन दिलंय की पुढच्या 4 दिवसात जर खांदा कॉलनीत एकही खड्डा दिसला तर त्याचा फोटो मारा आणि मला आणून दाखवा. असा गणेशोत्सवाच्या अगोदर सर्व खड्डे भरले जातील. 3 दिवसात आम्ही खड्डे भरू असं आश्वासन दिलेलं आहे. ह्याच्या अगोदर देखील आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं की खांदा कॉलनीमध्ये पूर्ण रस्ते खड्डे झालेले आहेत. तरी खांदा कॉलनीले खड्डे भरून लोकांना जे सुविधा द्यायची आहे ते व्यवस्थित द्या. ए टाईपच्या विषयी आम्ही निवेदन दिलं होतं मागं, आजही विषय काढला. पण ए टाईपच्या विषयी जो ए टाईपमध्ये जे स्लॅब कोसळत आहेत त्याच्याविषयी आम्ही वरिष्ठांकडे नेहमीसारखं उत्तर त्यांच्याकडे मिळालेलं आहे. आम्हाला जर पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये जर ए टाईपच्या विषयी जर ठोस असं उत्तर मिळालं नाही सिडकोकडं तर आम्ही या सिडकोवरती पूर्ण खांदा कॉलनीच्या वतीने मग ह्याच्यामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्ते, नेते मंडळी आम्ही सामील करू आणि मोठा मोर्चा आणू असं आम्ही त्यांना कराड साहेबांना विनंती केलेली आहे. कोपरखैराणे पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून ताब्यात घेतले आहे. हे दोन्ही आरोपी इराणी असून मुंब्रा कौसा येथील रहिवासी आहेत. पकडण्यात आलेल्या आरोपींवर चेन स्नॅचिंग सारखे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ये और भी 2 व्यक्ति है, मोहम्मद अली अफसर अली जाफरी वो 24 साल का है और इरफान हुसैन जाफरी ये 21 साल का है. और दोनों जो है कौसा मुंब्रा एरिया के हैं थाना जिले से. उनको भी हमारे बीट मार्शल लोगों ने और जो DB का स्टाफ है उन्होंने पकड़ा है. उनको 24 तारीख को अरेस्ट किया. उनके पास में भी एक यामा गाड़ी मिली 180cc की, वो काले कलर की थी. और उसके अलावा उसको सामने नंबर प्लेट नहीं था, पीछे खाली नंबर प्लेट था. तो ये जो चिन्ह है पूरे और पीछे का जो नंबर प्लेट था उसको भी उन्होंने कीचड़ लगा के ढका हुआ था. इसलिए उनका डाउट आया. उनके पास मोबाइल भी मिले और उनका इधर आने का कोई कारण भी नहीं था मजबूर. तो इसलिए उनको हमने तहकीकात की. उसके बारे में उधर उनके पूरा रिकॉर्ड भी उधर पता चला है ओरली कि उनके बारे में मुंब्रा या उस साइड में कुछ पुलिस में चेन स्नैचिंग के गुने भी दाखिल है. इसलिए उनको हमने अरेस्ट किया है एक CR में. कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायची असेल किंवा जाहिरातींच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055 किंवा 99700 62185 आणि आमचा ईमेल ID आहे karnalaaztak@gmail.com. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.